बघा, a hollow cylinder has charge Q coulomb is within it. आता ह्यामध्ये सिलेंडर दिले. मी आपल्याला कळलं अशी फिगर ड्रॉ करतो. बरोबर, हे सिलेंडर आहे. बरोबर, हा टॉप सरफेस, हा बॉटम सरफेस. टॉप सरफेस ए म्हणूया, बॉटम सरफेस बी, आणि मधला जो सरफेस आहे कुठला, नाही मधला बी आहे, आणि बॉटम कुठला मी सी म्हणतो इथं. बरोबर, चार्ज ठेवला सेंटरला. बरोबर, विचारलंय काय, if phi is the electric flux associated with curved surface P, सिलेंडरला असा कर्व सरफेस असतोय, आणि सरफेस ए आणि बी काय सर्क्युलर आहेत. क्यूबला काय होते, सगळे सरफेस एरिया काय होते स्क्वेअर. बरोबर आहे की नाही, तसं सिलेंडरला असणार आहे काय नाही. बट बाय गॉस लॉ टोटल फ्लक्स काय असणार, अगोदर मी लिहितो, फाय इज अ इलेक्ट्रिक फ्लक्स असोसिएट विथ बी, म्हणजे फाय फ्रॉम बी दिलंय, फाय फ्रॉम सरफेस बी दिलंय किती फायच, आणि विचारलंय काय व्हॉट दे आस्क, मी हा बीचा जो सरफेस आहे ना सिलेंड्रिकलचा हाईटचा, त्या बी सरफेसचं दिलंय, आणि विचारले फ्लक्स लिंक विथ प्लेन सरफेस ए विल बी. मग आता मला सगळं ए आणि ए सरफेस आणि सी सरफेस सेम आहे का डिफरंट आहेत, सर्क्युलर आहेत ना ते, माहिती नाही. मग डेफिनेटली ह्या दोघांचं सेम असतात. ह्याला मी सिम्बॉल फाय डॅश म्हणतो, आणि आपल्याला हे फाय डॅश फाइंड करायचं. कसं फाइंड करणार, मी ज्यावेळी गॉसला अप्लाय करणार, गॉस लॉ काय आहे, टोटल फ्लक्स इज फाय टोटल इज चार्ज अपॉन एप्सिलॉन नॉट. मग टोटल फ्लक्स किती आहे, ए मधला फाय डॅश, बी मधला फाय, इज इट राईट, अँड सी मधला, मी परत कळावं म्हणून एक स्टेप वाढवतो, इट इज अ फाय ए प्लस फाय बी प्लस फाय सी, तीन सरफेस आहेत की नाही, जस्ट फॉर सिलेंडर टॉप बॉटम अँड कर्व हाईटचा चार्ज अपॉन एप्सिलॉन, राईट. आता व्हॅल्यू पुट करा, फाय डॅश फाइंड करायचंय, प्लस फाय डॅश इज चार्ज अपॉन एप्सिलॉन नॉट. फाइंड करायचं आपल्याला काय, फाय डॅश काय आलं, चार्ज मायनस फाय, दोन्ही साईडला टू डिवाइड न ऑप्शन वाईज सॉल्व्ह करूया. टू या साईडला हाफ, म्हणजे ऑप्शन काय आलं, ऑप्शन इज मायनस. Got it, everyone?